अहमदनगर राहुरी येथे ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव यांचं अपहरण करून निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ पीडित कुटुंबियांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी, वकील संरक्षण कायदा करण्यात यावा, आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे कनिष्ठ आणि वरिष्ठ वकील यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा आणि तालुका न्यायालयासमोर ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। त्यांनी वेळ दिलाय, खर्च करतायत स्वतःचा, ही अतिशय अभिनंदनाची गोष्ट आहे। आणि त्यामुळं हे सरकारचं लक्ष ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट तयार करावा सरकारने, ह्यासाठी निश्चितच उपयोग होईल असं मला वाटतं। तसंच ह्या महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन हे यांनी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या नगर जिल्ह्यातले नगरचे जे आडाव आहेत पती पत्नी वकील, त्यांना भेटसुद्धा साथ दिली नाही किंवा मदतीचा हात बी दिला नाही त्यांच्या वारसांना, हे सुद्धा चुकीचं आहे। आणि हेल्थ इन्शुरन्स हे आपल्याकडे मंजूर व्हायला पाहिजे वकिलांना, त्या वकिलांना स्टायपेंड मिळाला पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे, ह्या मागण्या ज्या आहेत। आणि ह्या अभिजित खोत साहेब यांनी वेळ दिला आहे, पैसा देत आहेत, खर्च करतात स्वतःचा, आणि असे एवढा मोठा प्रवास करायचा, खर्च करायचा, तर लक्ष वकिलांच्या साठी वकील संघटनेसाठी त्यांनी वेळ दिला, ही फार मोठी स्तुत्य गोष्ट आहे। तर याचा सरकारने थोडासा चांगला विचार करावा। तसंच बार असोसिएशनने महाराष्ट्र आणि गोवाच्या बार असोसिएशनने त्यांच्याकडे जे निधी पडून आहे त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल वकिलांच्या कल्याणासाठी, वकिलांच्या अडचणीसाठी, याचा एक विचार करून त्याची अंमलबजावणी करावी, त्यासाठी एखादा कायदा करावा। नुसते पैसे घेऊन काय उपयोग आहे का? वकिलांच्याकडून पैसे वर्गणी घेतली जाते आणि त्या पैशाचा विनियोग होत नाही। आणि ह्या बार असोसिएशनच्या मिटिंगा 5 स्टारमध्ये होतात, हे चुकीचं आहे। अगदी कमीत कमी खर्चामध्ये व्हायला पाहिजे ह्या मिटिंगा। हे आपण लोकांचे पैसे आहेत, वकिलांच्या कामाचा पैसा आहे, ही त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे, एवढी माझी नम्र अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा कनिष्ठ वरिष्ठ वकील यांच्या प्रश्नाच्या लक्ष वेधण्यासाठी आपलं जे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे मार्चमध्ये, तुम्ही काय सांगाल या उपोषणाच्या? हे माझं 13वं लाक्षणिक उपोषण आहे। 26 जानेवारी रोजी आडाव दाम्पत्याचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली, या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व जोपर्यंत वकील संरक्षण कायदा येत नाही तोपर्यंत माझा लढा अखंड सुरू राहणार आहे। डॉक्टरांना संरक्षण मिळतं, पत्रकारांना संरक्षण मिळतं, तर वकिलांना का संरक्षण मिळू शकत नाही? वकील पब्लिक सर्वंट आहे, वकील समाजाला लोकांना न्याय द्यायचं काम करतोय। जर न्याय द्यायचं काम करणाऱ्या वकिलांवर जर हलत असतील तर वकिलांना न्याय द्यायचा कसा? हा माझा प्रश्न राज्य शासनाला विचारायचा आहे। दुसरी गोष्ट, भारतामध्ये सगळ्यात पहिलं राज्य आहे ते कर्नाटक राज्यानं वकिलांना संरक्षण दिलेलं आहे। मागच्या वर्षी राजस्थानमध्ये वकिलांवर हल्ला झाला होता, त्यानंतर राजस्थान ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला। जर कर्नाटकामध्ये वकिलांना संरक्षण मिळू शकतं, जर राजस्थानमध्ये वकिलांना संरक्षण मिळू शकतं, तर महाराष्ट्रातील वकिलांना सुद्धा संरक्षण मिळालंच पाहिजे। आडाव दाम्पत्याला बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि राज्य शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आडाव दाम्पत्यांना 50 लाख रुपये आर्थिक मदत करावी व त्यांच्या लहान मुलांचा शिक्षणाचा खर्च करावा। असंवेदनशीलचा परिचय बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या चेअरमन दिलेला आहे, कारण अजून सुद्धा बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या चेअरमन आणि टीमने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही, त्यांचं सांत्वन केलं नाही आणि त्यांना अजून पण आर्थिक मदत दिलेली नाही आहे। त्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांना तात्काळ आर्थिक मदत केली पाहिजे बार काउन्सिलनं। महाराष्ट्रातील सर्व ज्युनियर वकिलांना 20,000 रुपये मासिक स्टायपन दिलं पाहिजे। ज्यांची प्रॅक्टिस 1 ते 5 वर्ष जे आतले जे वकील आहेत त्यांना 20,000 रुपये स्टायपन दिला पाहिजे। सर्व वकिलांना 10 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स दिला पाहिजे, 50 लाखापर्यंत टर्म इन्शुरन्स, एनी डेट कोणत्याही कारणानं वकिलाचा मृत्यू झाला तर त्यांच्या घरच्यांना 50 लाख रुपयेपर्यंतचा टर्म इन्शुरन्स बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा काढला पाहिजे। बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा ही स्टॅट्युटरी बोर्ड आहे। जर बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या चेअरमनने मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की आम्ही वकिलांसाठी हे वेलफेअर योजना करणार आहे, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, तर स्टेट गव्हर्नमेंटला सबसिडी मिळू शकते। बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा 15,500 रुपये सनद रूपाने घेतं, 500 रुपये सनद फी आहे, 2 रुपये त्यांनी वेलफेअर तिकीट छापलेले आहेत, 20 रुपये ट्रिब्युनल कोर्टमध्ये गेला तर ट्रिब्युनल कोर्टला वकील पत्रावर 20 रुपये तिकीट लावावं लागतं। लॉ फर्मसाठी 50,000 रुपये ते घेतात। तसेच बार काउन्सिल ऑफ इंडिया AIBच्या नावाखाली AIB एक्झाम कडून त्यांनी 3,500 रुपये फी घेतात, वर्षात 2दा AIB एक्झाम होते। लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून 300 ते 500 रुपये बार काउन्सिल ऑफ इंडिया घेते, इत्यादी प्रमाणात त्यांच्याकडे फंडिंग गोळा होतं। तर वकिलांसाठी त्यांनी एकही वेलफेअर योजना आतापर्यंत बार काउन्सिल महाराष्ट्राकडून काढलेली नाही। फक्त बेसिक लिगल एज्युकेशन कार्यक्रम 1 डे फ्री ऑफ कॉस्ट हे एवढाच त्यांचा फक्त कार्यक्रम आहे।
प्रत्येक जिल्ह्यात ते घेतात. ते सोडून कोणताही कार्यक्रम ते वकिलांसाठी घेत नाही. वकिलांना सुरक्षाच नाही आहे. वकिलांना काय ग्रॅच्युटी आहे, काय प्रॉव्हिडंट फंड आहे, काय बोनस मिळतो? आयुष्यभर वकील लोकांना न्याय द्यायचं काम करतो. त्या वकिलांना काय आहे सांगा? वकिलांना कुठलाच अधिकार नाही, कुठलं संरक्षण मिळत नाही. ना कायद्याचं संरक्षण मिळतं, ना बार कौन्सिलकडनं कुठली वेलफेअर योजना येते. प्रत्येक पंचवार्षिक इलेक्शनमध्ये तुम्ही येता, मतं मागता, आम्ही वकिलांना स्टायपन देऊ, आम्ही वकिलांना हेल्थ इन्शुरन्स देऊ, आम्ही वकिलांना टर्म इन्शुरन्स देऊ आणि जाता. कोणतंही प्रत्येक वेळी नुसतं आश्वासन सोडून कुठल्याही बार कौन्सिल उमेदवारांनी काही काम केलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार आहे. इथून पुढे माझा कोकण पट्टा आहे. माझ्या जीवात जीव असोबरोबर मी लढणार आहे. आणि सर्व वकिलांना आवाहन करतो की सर्वांनी एकत्र येऊन लढावं. त्याशिवाय आपलं संरक्षण आपल्याला मिळणार नाही आहे. कारण खूप वाईट घटना घडली. मग नुकतीच एक 8 दिवसापूर्वी मिरजमध्ये वकिलावर हल्ला झाला. मिरज बार बंद आहे. पंढरपूरमध्ये किरकोळ हल्ला झाला. छोटे मोठे हल्ले होत असतात. ते फक्त स्थानिक बार पुरताच विषय मर्यादित राहतो. त्यामुळं एक छोटे मोठे हल्ले जे होतात ते सुद्धा चुकीचे आहेत आणि त्यांना सुद्धा प्रोटेक्शन मिळालं, संरक्षण मिळालं. संरक्षण ज्यावेळी मिळेल त्यावेळी वकील निर्भयपणे प्रॅक्टिस करतील. वकिलांना न्याय देताना वकिलांना प्रॉब्लेम येणार नाहीत. ज्युनियर वकिलांना 20 रुपयामध्ये स्थानिक बार कॅन्टीनमध्ये बार कौन्सिल मास्टर गोवानं जेवण प्रोव्हाइड केलं पाहिजे. एखादा वकील जर पर जिल्ह्यामध्ये कामानिमित्त गेला तर तिथे त्याने 1 दिवशी राहण्याची मोफत व्यवस्था केली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वकिलाची प्रॅक्टिस 3 महिने किंवा 3 जास्त झालेले आहे त्या वकिलांना बार कौन्सिल मास्टर गावाकडून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं पाहिजे. जेणेकरून ज्यावेळी तू चेंबर चालू करेल त्यावेळी तिथं लावू शकतो ऑफिसमध्ये की मी 1 वर्ष या साहेबांकडे प्रॅक्टिस केलेलं आहे. त्यामुळे विश्वासार्हता वाढू शकते. पक्षकार त्या वकिला देऊ शकतात. कमीत कमी महिन्यात 2दा सिनियर वकिलांनी कोड ॲपिअरन्स दिलाच पाहिजे. कारण विदाऊट कोड ॲपिअरन्स कोणताही वकील प्रॅक्टिस करू शकत नाही. हे माझं ठाम मत आहे. झेरॉक्स काढणे, तारीख घेणे, डायरी मेंटेन करणे, कमीत कमी महिन्यात 2दा सिनियर वकिलांनी कोड ॲपिअरन्स दिलाच पाहिजे. कारण विदाऊट कोड ॲपिअरन्स कोणताही वकील प्रॅक्टिस करू शकत नाही. हे माझं ठाम मत आहे. झेरॉक्स काढणे, तारीख घेणे, डायरी मेंटेन करणे ही कामं लावण्याबरोबरच कमीत कमी 2दा क्रॉस कसं घ्यायचा, चिप कसं घ्यायचा, आर्ग्युमेंट कसं करायचं, बेल ॲप्लिकेशन पुट कसं करायचं, हे प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्येक सिनियर वकिलांना लावलं पाहिजे. हे बार कौन्सिलनं नियम करायला पाहिजे की तुम्ही हे लावायलाच पाहिजे म्हणून. दुसरी गोष्ट, कंटेम ऑफ कोर्ट 1971 नुसार की मी एखाद्या कोर्टमध्ये जर मिसबिहेव्हिअर केलं तर माझ्यावर कंटेम ऑफ कोर्ट ऍक्ट लागू शकतो. त्याच पद्धतीनं जजमेंट याला 7 ते 10 वर्ष ट्रायल चालते. 7 ते 10 वर्ष ट्रायल चालून एखाद्या निर्दोष व्यक्तीवर शिक्षा झाली किंवा एखाद्या व्यक्तीचा सिव्हिल केसमध्ये आर्थिक नुकसान झालं तर हायकोर्ट जज त्यांना फक्त खडसावतात की तुमची ट्रायल कोर्टची ज्यांना ट्रायल चुकलेलं आहे, जजमेंट चुकीचं दिलेलं आहे, त्याखेरीज हायकोर्ट जजकडे कुठलीही पॉवर नाही. तर सेंट्रल गव्हर्नमेंट, बार कौन्सिल ऑफ इंडियानं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जजेस अकाउंटेबिलिटी ऍक्ट पारित करावा. जेणेकरून जजमेंट चुकीचं दिलं तर हायकोर्ट जजचं ट्रायल कोर्ट जजनं जर समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही की हे चुकीचं का झालं तर त्यांच्या विरुद्ध पिक्युनरी ऍक्शन, पिनल ऍक्शन, डिसिप्लिन ऍक्शन घेण्याचा अधिकार हायकोर्ट जजला असला पाहिजे. जर तसं झालं तर न्याय निवाडा व्यवस्थित होईल, लोकांना न्याय चांगला मिळेल. वकिलांना प्लॅटफॉर्मच नाही. तुम्ही बार कौन्सिलची जबाबदारी बनते की वकील व्यवस्था कसा करावा ह्याचं ट्रेनिंग देण्याची. नुसता बेसिक लिगल एज्युकेशन कार्यक्रम घेऊन तुमचं दायित्व संपत नाही. कारण वकिलांना बहुतांश वकिलांना अर्ज देता येत नाहीत. त्याचे बेसिक ट्रेनिंग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट रिटायर्ड जजचे ट्रेनिंग वर्कशॉप दर महिन्यातनं 2दा कमीत कमी स्थानिक बारच्या लायब्ररीमध्ये झाले पाहिजेत. दर 3 वर्षांनी पुस्तकं चेंज झाली पाहिजेत. दुसरी गोष्ट, लॉ जर्नल विकली जे लॉ जर्नल विकली, क्वार्टरली आहेत, मंथली आहेत, ते जर्नल प्रत्येक बारमध्ये प्रोव्हाइड झाले पाहिजेत. बारमध्ये चांगलं स्वच्छतागृह, चांगलं शुद्ध पिण्याची व्यवस्था ही प्रत्येक बारमध्ये झाली पाहिजे. स्वतंत्र लायब्ररी, स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब, बसायला चेंबरमध्ये जागा हे बार कौन्सिल मास्टर गोवा, बार कौन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे. वेळ पडल्यास तरी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग घेतलं पाहिजे. कारण वकील हा प्रायव्हेट नाही आहे, वकील हा पब्लिकली आहे. जसं पोलीस काम करतात तसं वकील काम करतात. आणि जोपर्यंत हे न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अखंड लढत राहणार आहे. माझ्या जीवात जीव असं भरता इथं म्हणजे माझं कोकण दरबारहून मी रायगड करत असं पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे. त्यामुळं वकिलांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि वकिलांनी मला माळशिरस बारच्या सर्व वकिलांनी 100% पाठिंबा दिला. सर्व सिनियर ज्युनियर वकिलांनी मला येऊन पाठिंबा दिला, माझं प्रोत्साहन वाढवलं. त्याबद्दल मी सर्व वकिलांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस.